नमस्कार, मी सलमान जमादार. लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये 2 दिवसापूर्वी कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. या पदाधिकारी निवडीवरून ठाकरे गटामध्ये चांगलेच नाराजी नाट्य रंगले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. रविकिरण इंगवले यांना जिल्हाध्यक्षपद देऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांची बढती केली. त्याचबरोबर हर्षल सुर्वे जे जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक होते त्यांना शहर प्रमुख केले. इंगवले यांना जिल्हाध्यक्ष करताच उभाटा शिवसेनेमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांच्यात प्रचंड नाराजी पसरली. ही नाराजी पदाधिकारी निवडीनंतर 24 तासाच्या आतच सर्वांसमोर आली. या नाराजीमध्ये नुकतेच शहर प्रमुख झालेले हर्षल सुर्वे यांनी पक्षाला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तर दुसरीकडे उपनेते संजय पवार यांनीही उपनेते पदाचा राजीनामा दिला असून एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून इथून पुढे काम करणार असल्याचं सांगितलं आहे. या 2 घटनांमुळे ठाकरे शिवसेनेत पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांची नाराजी उघडपणे समोर आली आहे. वास्तविक पाहता पदाधिकाऱ्यांच्यातील अंतर्गत नाराजी आणि त्यांचे जाहीरपणे प्रकटन हे शिवसेनेला काही नवे नाही. शिवसेनेच्या सुरुवातीपासूनच कोल्हापूरमध्ये पदाधिकाऱ्यांची एकमेकांवर असलेली नाराजी, कुरघोडीचे राजकारण हे पाहायला मिळालं आहे. ज्यावेळी शिवसेना एक संघ होती त्यावेळी देखील कोल्हापुरात आमदार राजेश क्षीरसागर आणि संजय पवार यांच्यामध्ये सूत काहीच जमत नव्हतं. गेले अनेक वर्ष हा वाद धुमसत राहिला होता. शिवसेना वेगळी झाल्यानंतर मात्र शिवसेनेतील पदाधिकारी वाद होणार नाहीत असे वाटत होते. मात्र इंगवले यांच्या नेमणुकीनंतर बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. वास्तविक पाहता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पदाधिकारी वाद हा काही नवीन नाही. शिवसेनेच्या तो 5व्याच पुजला आहे की काय असे वाटते. आता या पदाधिकारी निवडीवरून सुरू झालेला वाद नेमका कोणत्या वळणावर जातो? संजय पवार यांची नाराजी दूर होऊन ते पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होतील का, की दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील, असे एक ना अनेक प्रश्न समोर येत आहेत. तर दुसरीकडे नूतन जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांनी अद्यापही मौन बाळगले आहे. आगामी काळात त्यांची भूमिका कशी राहील किंवा ती ही परिस्थिती कशी हाताळतील हे पाहणं देखील औत्सुक्याचा विषय असणार आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.